नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं टिप्स फॉर टीईटी मध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओपासून आपण शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्सची सिरीज चालू करणार आहोत। म्हणजे आजच्या या व्हिडिओपासून आपण प्रत्यक्ष नोट्सला सुरुवात करणार आहोत आणि त्याही नोट्स आपण एकदम डीप मध्ये पाहणार आहोत। आता या नोट्स मी स्वतः अगोदर लिहिलेल्या आहेत, त्या लिहून त्यानंतर टाइप केलेल्या आहेत। टाइप करून त्यांचं करेक्शन करून एकदम अद्ययावत नोट्स आणि त्याही डीप मध्ये तयार केलेल्या आहेत। मग आता ह्या नोट्सची सिरीज चालू करण्याच्या अगोदर मग नोट्स कुठून सुरुवात करावी हा महत्त्वपूर्ण प्रश्न पडलेला होता। तर मग आपण आजच्या या व्हिडिओपासून आपण आपल्या नोट्सचा श्री गणेश हा शिवरायांच्या इतिहासापासून करणार आहोत। म्हणजे जो काही शिवरायांचा इतिहास आहे तो इयत्ता 4थीला आहे, जो की इन्क्लुडिंग आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यासमध्ये इयत्ता 4थीमध्ये इतिहासमध्ये शिवरायांचा इतिहास आहे। तो इतिहास आपण आजच्या या व्हिडिओपासून पाहायला सुरुवात करणार आहोत। आता ह्या शिवरायांच्या इतिहासामध्ये नोट्समध्ये काय आहे, शिवरायांच्या बालपणापासून शिवरायांचा अभिषेकपर्यंत शिवरायांनी किती किल्ले जिंकले, काय केलं काय नाही, संपूर्ण कारकिर्दीचा आपण या नोट्समध्ये अभ्यास करणार आहोत। आता ह्या नोट्स आपण कशा पाहणार आहोत, तर आता याच्यामध्ये आपण ज्या काही नोट्स तयार केलेल्या आहेत ते इयत्ता 4थी जुना सिलेबस, इयत्ता 4थी नवीन सिलेबस, म्हणजे जे काय आता परिसर अभ्यास आहे त्याच्यामधला शिवरायांचा इतिहास। त्यानंतर जुन्या काळात जुन्या चौथीचं स्कॉलरशिप ते इन्क्लूड केलेलं आहे। मग याच्यानंतर आणखीन काही परीक्षेमध्ये जे काही वेगळे प्रश्न आले होते ते सुद्धा आपण ह्या नोट्समध्ये ॲड केलेले आहेत। त्या एकंदरीत सर्व नोट्सचा अद्ययावत आणि डीप अभ्यास आपण एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। आता या शिवरायांच्या इतिहासामध्ये तब्बल 18 चॅप्टर आहेत। हे 18च्या 18 चॅप्टर आपल्याला एका व्हिडिओमध्ये पाहणं शक्य होणार आहे का, तर अजिबात नाहीये। त्यासाठी आपण याचे 4 पार्ट करणार आहोत। म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण घटक 1 पासून 6 घटक पाहणार आहोत, त्याच्यानंतर 7 ते 12 घटक पाहणार आहोत, त्याच्यानंतर 13 ते 18 घटक पाहणार आहोत आणि चौथ्या व्हिडिओमध्ये कंबाईन एक व्हिडिओ असेल की पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत सगळा इतिहास एका व्हिडिओमध्ये असा इन्क्लूड असेल की ते एकदम शेवटला येईल। म्हणजे शिवरायांच्या इतिहासावर तब्बल 4 व्हिडिओ येतील आणि एकदम पळवल्यासारखं नाही, एकदम स्टेप बाय स्टेप, एकदम विस्तृत स्वरूपात, एकदम मुद्देसूद तुम्हाला समजेल असं। कारण तुम्ही एकदा का हा शिवरायांचा इतिहास ऐकला तर तुम्हाला नंतर शिवरायांच्या इतिहासाबद्दल अभ्यास करायची सुद्धा आवश्यकता भासणार नाही। एवढा आपण जबरदस्त डीप मध्ये हा सिलेबस म्हणजे शिवरायांचा इतिहास पाहणार आहोत। आता हा पहिला व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इंट्रोडक्शन थोडंसं मोठं दिसेल, पण ज्यावेळेस पार्ट 2 दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त सुरुवातीचे इंट्रोडक्शन, मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आणि त्याच्यानंतर आज काय पाहणार आहोत इथून आपण चालू करणार आहोत। तर आपल्या नोट्सचा श्री गणेश हा आपण शिवरायांच्या इतिहासापासून चालू करणार आहोत आणि हा नोट्स पाहिल्यानंतर, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नोट्सची सांगण्याची स्पीड, समजवण्याचे कौशल्य कसं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि आता आपण आपल्या नोट्सला सुरुवात करू। तर आता आपण सुंदर अशा शिवरायांच्या इतिहासावर आधारित नोट्स पाहायला सुरुवात करू। हे पहा, आता ह्या ज्या नोट्स आहेत त्या मी अगोदर स्वतः लिहिलेल्या आहेत, जसं की मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आहेत। आता अवांतर चर्चा न करता आपण नोट्स पाहायला सुरुवात करू। आता इथं तुम्हाला सुरुवातीला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा परिसर अभ्यास नोट्स असं दिसत असेल। त्यानंतर ह्या नोट्स पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त आहेत। आता शिवरायांचा इतिहास जो की 4थीचा इतिहास आहे, 4th स्टँडर्डचा, ओके ठीक आहे। आता पहिला जो चॅप्टर आहे शिवरायांच्या इतिहासामध्ये आपण जे सुरुवातीचे 6 चॅप्टर पाहणार आहोत त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र। आता या शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रामधले जे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण मस्तपैकी पाहायला सुरुवात करू। आता पहिले जे ऑब्जेक्टिव्ह आहे तस्वीर म्हणजे फोटो, साधे सिंपल आहे, तस्वीर म्हणजे फोटो। आता शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेले तो काळ कोणता होता, तर तो काळ मध्ययुगाचा होता। परीक्षेमध्ये काय विचारू शकता, शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेलो तो काळ कोणता, तर तो काळ हा मध्ययुगाचा होता। चला आता आपण पुढे जाऊ। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 चार्ट दिसत असतील। एक चार्ट आहे
प्रजेच्या कल्याणासाठी हे दिसत आहे, प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले राजे. आता त्याच्यामधलं पहिलं आहे उत्तरेकडील मुघल सम्राट. आता हे उत्तरेकडील मुघल सम्राट कोण होतं, तर उत्तरेकडील मुघल सम्राट हे अकबर होते. मग पुन्हा आहे दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट, आता कृष्णदेवराय. ह्याच्यामध्ये दोन पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न कशा पद्धतीचा असू शकतो, पहिला प्रश्न असा असू शकतो की उत्तरेकडील मुघल सम्राट कोण, तर उत्तरेकडील मुघल सम्राट हे अकबर. मग आता दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कोण, तर कृष्णदेवराय. हा पहिल्या प्रकारचा प्रश्न झाला. तर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा असू शकतो की उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले राजे होते की नाही, असा सुद्धा प्रश्न असू शकतो. किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतात की उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. मग एका ह्याच्यामध्ये आता ते तुम्हाला थोडंसं खाली गेल्यानंतर आणखीन एक दिसेल की इथं कल्याणकारी नसलेले राजे, वरती काय आहे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले राजे, इथं आहे कल्याणकारी नसलेले राजे. आता कल्याणकारी नसलेल्या राजामध्ये कोण आहे, अहमदनगरचा निजामशहा, विजापूरच्या आदिलशहा. आता ह्या दोन चार्टची जर तुलना केली तर तुम्हाला इथं दोन पद्धतीचे तीन पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला कुठला की एक उत्तरेकडील मुघल सम्राट कोण, अकबर, दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कोण, कृष्णदेवराय, अहमदनगरचा कोण, तर निजामशहा, विजापूरचा कोण, तर आदिलशहा. हा पहिल्या पद्धतीचा प्रश्न. दुसरा पद्धतीचा प्रश्न असू शकतो की जोड्या लावा, इकडे राजे आणि तो कोण होता, कुठला होता, हे जोड्या लावायचे, ही पद्धत. आता तिसरा पद्धतीचा असू शकतो की खालील दिलेले वाक्य तपासा आणि त्यातील योग्य कोणते किंवा अयोग्य कुठले असे करा. त्याच्यामध्ये चुकी बरोबर सुद्धा विचारू शकतात. आता तिथं काय देऊ शकतात की खालील वाक्यांची तुलना करा. आता उत्तरेकडील मुघल सम्राट त्या ठिकाणी निजामशहा देऊ शकतात, किंवा उत्तरेकडील मुघल सम्राट हे अकबर हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेला राजा आहे. त्यानंतर अहमदनगरचा निजामशहा हे सुद्धा प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले राजे आहे, असा सुद्धा येऊ शकतात. तर नाही, अहमदनगरचा निजामशहा हा कल्याणकारी नसलेला राजा आहे, म्हणजेच प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेला राजा नाही आहे. असे समजलं तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आता आपण पुढे जाऊ. आता हे सिंगल लाईन ऑब्जेक्टिव्ह आहेत, एकदम महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राचा बराचसा भाग हा अहमदनगरचा निजामशहा व विजापूरच्या आदिलशहा या दोन सुलतानांनी वाटून घेतला होता. त्यानंतरचा आहे निजामशहा व आदिलशहा मनाने उदार नव्हते, मनाने उदार होते असं सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. निजामशहा व आदिलशहा मनाने उदार नव्हते. निजामशहा व आदिलशहा या दोघांचे एकमेकांशी हाडबैर होते, म्हणजे त्यांच्यामध्ये हे खुन्नस होती, त्यांच्यात नेहमी लढाया होत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे वतनदार होते. देशमुख देशपांडे या वतनदारांचे रयतेकडे लक्ष नव्हते. देशमुख देशपांडे हे वतनदार फक्त वतनासाठी एकमेकांशी भांडत. देशमुख देशपांडे यांचे प्रेम फक्त वतनावर व जहागिरीवर होते, हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पहिला चॅप्टर पाहतोय, त्याच्यातले बरेचसे ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. आता ह्याच्यातलं आणखीन एकदा पाहू. देशमुख देशपांडे हे वतनदारांचे या वतनदारांचे रयतेकडे लक्ष नव्हते. देशमुख देशपांडे हे वतनदार फक्त वतनांसाठी भांडत. कशासाठी भांडत, तर वतनासाठी भांडत. देशमुख देशपांडे यांचे प्रेम फक्त वतनावर व जहागिरीवर होते. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य शिवाजी महाराजांनी घेतले. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. काय आलेला आहे, रयतेला सुखी करण्यासाठी कशाचे स्वप्न शिवाजी महाराजांनी हाती घेतले, तर स्वराज्य स्थापनेचे. आता स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हे कोणी हाती घेतले, तर शिवाजी महाराजांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना शिवरायांनी वटणीवर आणले. स्वराज्याच्या कामी भांडखोर वतनदारांना वटणीवर आणून शिवरायांनी त्यांचा उपयोग करून घेतला. रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. शिवाजी महाराजांनी झुंज कोणाशी विरुद्ध दिली, तर रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. पुढे चलू. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते, म्हणजे स्वराज्य नव्हते. आणि त्याच्या पुढले एक वाक्य आहे की शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले, असं सुद्धा आहे. आता रयत सुखी नव्हती, उघड उत्सव करणे आणि पूजा करणे धोक्याचे होते. आता असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की रयत सुखी नव्हती,
उघड उघड उत्सव करणे आणि पूजा करणे धोक्याचे होते, याचे कारण योग्य सांगा. तर त्याचे कारण आहे आदिलशाह व निजामशाह हे मनाने उदार नव्हते, त्यामुळे स्वराज्यामध्ये त्यामुळे शिवरायांच्या काळामध्ये रयत सुखी नव्हती आणि उघड उघड उत्सव करणे अवघड होते, पूजा करणे धोक्याचे होते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. चला आता आपण पुढं. आता इथं तुम्हाला हे दिसत असेल नोट्स बाय अक्षय विरकर, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे टिप्स फॉर TET. त्यानंतर इथं खाली मोबाईल नंबर दिला 89 65 38 15 99 70 96 11 44. ही आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टिप्स फॉर TET @tips4TET अक्षय विरकर. कुणाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण वळू दुसऱ्या चॅप्टरकडे. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे संतांची कामगिरी. दुसऱ्या चॅप्टरचं नाव काय आहे? संतांची कामगिरी. आता याच्यामधले महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहू. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामोळा या संतापासून सुरू झालेली संत परंपरा विविध स्तरांमधून समाजाच्या पुढे चालत गेली. आता हे जे काही संत होते, साधू संत, याच्यामध्ये इतर मंडळी कोणकोणती आहे तर संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत सोयराबाई, संत कानोपात्रा, संत निर्मळाबाई, संत बहिणाबाई शिरोळकर. हे इतके संत हे संत आहेत. म्हणजे ते हे आहे ना वरती महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामोळा या संतापासून सुरू झालेली परंपरा विविध स्तरांमधून समाजाच्या पुढे चालत गेली. त्याच्यामध्ये इतके संतसुद्धा होते. आता याच्यामधले आपण काही महत्त्वाचे संत पाहणार आहोत आणि त्याच्यावरले परीक्षेमध्ये आलेले ऑब्जेक्टिव्ह आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले ऑब्जेक्टिव्ह व प्रश्न कुठले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यामधलं पहिलं पाहणार आहोत आपण संत चक्रधर स्वामी. आता याच्यामधलं महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले. महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य दिले. आता याच्यामधले आपण पहिलं पाहू श्री चक्रधर स्वामी. आता श्री चक्रधर स्वामींवर काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेमध्ये विचारले जातात. ते कुठले आहेत ते सुद्धा आपण पाहू. पहिलं आहे श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातमधील एक राजपुत्र होते. आता सरळ सेवा असो, पोलीस भरती असो किंवा इतर कुठल्याही परीक्षा असो, याच्यामध्ये हा प्रश्न 100% पडलेला आहे की श्री चक्रधर स्वामी हे मूळचे कुठले होते तर गुजरातमधले होते. ओके. श्री चक्रधर हे वैराग्य वृत्ती धारण करून महाराष्ट्रात आले. कुठे आले वैराग्य वृत्ती धारण करून तर श्री चक्रधर स्वामी हे वैराग्य वृत्ती धारण करून महाराष्ट्रात आले. आता त्यांचा एक उपदेश आहे. त्यांचा उपदेश कोणता आहे? श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश दिला. श्री चक्रधर स्वामींनी कोणता उपदेश दिला तर समतेचा उपदेश दिला. श्री चक्रधर स्वामी यांना स्त्री पुरुष जातीपाती भेदभाव मान्य नव्हता. आता श्री चक्रधर स्वामी यांना स्त्री पुरुष जातीपाती भेदभाव मान्य नव्हता. आता याच्या मागचं कारण काय आहे तर त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. का मिळाले? आता हे काय त्या श्री चक्रधर स्वामी यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी का मिळाले तर श्री चक्रधर स्वामी यांनी स्त्री पुरुष जाती भेदभाव मान्य केला नव्हता. आता परीक्षेमध्ये आपल्या परिसर अभ्यासमध्ये कारण आणि परिणाम असे प्रश्न विचारले जातात. आता ही काय माहिती आहे का? श्री चक्रधर स्वामी यांना स्त्री पुरुष जातीपाती भेदभाव मान्य नव्हता हे कारण आहे. आता या कारणाचा परिणाम काय झालेला आहे? त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळालेले आहेत. असा कारण आणि परिणाम आपल्या TET शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परिसर अभ्यासमध्ये विचारला जातो. श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या पंथांस महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय. हा बऱ्याच वेळा परीक्षेत आलेला आहे. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय. आता आपण पुढं वळू संत नामदेवांकडे जाऊ आपण. आता संत नामदेवांच्या बाबतीत सुद्धा खूप सारे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहणार आहोत. संत नामदेव विठ्ठलाचे निसम भक्त होते. परीक्षेत विचारलेला आहे. संत नामदेव हे कोणाचे निसम भक्त होते तर विठ्ठलांचे निसम भक्त होते. संत नामदेव नरसी गावचे राहणारे होते. संत नामदेव कोणत्या गावचे राहणारे होते तर संत नामदेव हे नरसी गावचे राहणारे होते. संत नामदेवांनी अनेक अभंग रचली, कीर्तने केली व जनतेतून जागृती निर्माण केली. अभंग
कीर्तने रचून जनतेतून जागृती निर्माण करण्याचे काम संत नामदेवांनी केले. आता परीक्षेत काय प्रश्न विचारला होता माहिती आहे का? अभंगे कीर्तने रचून जनतेत जागृती निर्माण करण्याचे काम कोण केले? तर संत नामदेवांनी केले. आता 2017ला हा प्रश्न एक आलेला आहे. कुठला? की संत नामदेव कोणत्या गावचे होते? तर संत नामदेव हे नरसी गावचे होते. हा प्रश्न 2017ला आलेला आहे. संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. संत नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. पुढला आहे, संत नामदेवांनी लोकांना गाढ भक्तीची शिकवण दिली. आता वरती चक्रधर स्वामींनी समतेचा उपदेश केला होता. संत नामदेवांनी लोकांना गाढ भक्तीची शिकवण दिलेली आहे. संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनामध्ये निर्माण केला. आता इथं आहे, संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नाम आता इथं यांचा संदेश आहे. संत नामदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला. कोणता संदेश पोचवला? तर मानव धर्माचा हा संदेश पोचवला. आता संत नामदेव हे पंजाबात गेले. संत नामदेव हे कुठे गेले? पंजाबात गेले. संत नामदेव हे कुठे गेले? तर पंजाबात गेले. थोडंसं आपण झूम करू ह्याला. ठीक आहे, झूम झालेला आहे एकदम व्यवस्थित पद्धतीने. आता पुढे जाऊ आपण. आणखीन संत नामदेवांबद्दलच आणखीन थोडेसे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते सुद्धा पाहून घेऊ. संत नामदेवांनी पंजाबात लोकांना समतेचा एकच मिनिट हां संत नामदेवांनी पंजाबात लोकांना समतेचा संदेश दिला. आता इथं टिप काय? भारतभर प्रवास करून मानव धर्माचा पंजाबमध्ये लोकांना संदेश दिला. संत नामदेवांनी हिंदी भाषेत पदे लिहिली. संत नामदेवांनी कोणत्या भाषेत पदे लिहिली? तर संत नामदेवांनी हिंदी भाषेत पदे लिहिलेली आहेत. संत नामदेवांनी कोणत्या भाषेत पदे लिहिलेली आहेत? तर संत नामदेवांनी हिंदी भाषेमध्ये पदे लिहिलेली आहेत. थोडंसं आणखीन आपण झूम करू. ओके. संत नामदेवांनी काही पदे, संत नामदेवांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिबा या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. कोणत्या ग्रंथामध्ये? तर गुरु ग्रंथ साहिबा. हा प्रश्न बराच वेळा येऊन गेलेला आहे. महाराष्ट्रात संत नामदेवांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरासोबत महाराष्ट्रभर फिरले होते. परीक्षेपर्यंत प्रश्न विचारलेला आहे. संत नामदेव हे कोणासोबत महाराष्ट्रभर फिरले होते? तर ज्ञानेश्वरासोबत. आता आपण संत ज्ञानेश्वरांबद्दल महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह पाहू, जे की परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. संत ज्ञानेश्वर हे नामदेवापेक्षा 5 वर्षांनी लहान होते. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. संत नामदेव कुठल्या संत हे काय पाहतात? संत ज्ञानेश्वर. आता संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. पण संत नामदेव कुठले होते? संत नामदेव हे नरसी गावचे होते. लक्षात राहू द्या, संत नामदेव नरसी गावचे आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1275 झाला. बंधू निवृत्तीनाथ सोपानदेव, बहीण मुक्ताबाई हे सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. कोणता? आता त्यांचा जो उपदेश आहे तो पाहू. त्यांचा जो उपदेश आहे, आता त्यांचा हा उपदेश आहे. हां, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. हा संत ज्ञानेश्वरांचा उपदेश आहे. तर पुढे जाऊ आपण. संत ज्ञानेश्वरांचा उपदेश गेली 1700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झालेले होते. संत ज्ञानेश्वरांच्या काळात धर्माचे ज्ञान हे संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त केलेले होते. आता संत ज्ञानेश्वरांच्या काळात सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. परीक्षेत आलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा मोठा ग्रंथ लिहिला.
संत ज्ञानेश्वरांनी धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांनी लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. बंधुभावाची शिकवण कोण दिली तर संत ज्ञानेश्वरांनी दिली. संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आता संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठं आहे तर आळंदी येथे. आळंदी कुठं आहे पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतलेली आहे. आता आता जे काही कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरी बुवा असे सुद्धा म्हणतात. तर चला आता आपण पुढे जाऊ. आता आपण पाहू संत एकनाथांबद्दल. संत एकनाथांबद्दल सुद्धा परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न आलेले आहेत. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. संत एकनाथ हे पैठणचे राहणारे होते. हा प्रश्न TETला आलेला आहे. म्हणजे संत एकनाथ कुठले राहणारे होते तर पैठणचे होते. संत एकनाथांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. भक्तिमार्गाचा प्रसार कोण केला तर संत एकनाथांनी केला. संत एकनाथांनी अनेक ओव्या अभंगे भारुडे लिहिले. हा प्रश्न TET 2014 आला आहे. TET 2014चा पेपर 1चा प्रश्नसंच पाहून पहा. त्याच्यामध्ये प्रश्न आहे काय आहे की ओव्या अभंग भारुडे कोणी लिहिली तर संत एकनाथांनी केली. आता संत एकनाथांचा उपदेश आहे. संत एकनाथांचा उपदेश काय आहे तर कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी केलेला आहे. चला पुढे आपण जाऊ. भक्तीचा मोठेपणा संत एकनाथांनी लोकांना पटवला. संत एकनाथांनी गोरगरिबांना मागासलेल्यांना लोकांना जवळ केले. संत एकनाथांनी कोणाला जवळ केले तर गोरगरिबांना जे काही मागासलेले होते त्यांना जवळ केले. मुक्या प्राण्यांवर देखील संत एकनाथांनी दया केली. संत एकनाथांनी दया कोणावर केली तर मुक्या प्राण्यांवर सुद्धा दया केलेली आहे. आता संत एकनाथांचा एक उपदेश आहे. आणखीन एक उपदेश आहे काय आहे तर प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला. आता संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. संत एकनाथ एके दिवशी गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. आता जसे बोले तसे वागे, जैसा बोले तैसा वागे, हे त्याच्यामुळेच ही म्हण प्रसिद्ध झालेली आहे. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. ते आता काय आहे त्याच्या मागचं तर संत एकनाथ एके दिवशी गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते. गोदावरी नदीवर तापलेल्या वाळवंटात कोणत्या संताला लहान लेकराचा रडण्याचा आवाज आला. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गोदावरी नदीवर तापलेल्या वाळवंटात कोणत्या संताला लहान लेकराचा रडण्याचा आवाज आला तर उत्तर आहे संत एकनाथ. संत एकनाथांनी स्वतःच्या आचरणातून समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनात बिंबवली. आता आपण वळू संत तुकारामांकडे. संत तुकारामांवर सुद्धा खूप महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत जे की परीक्षेला आलेले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे होते. संत तुकारामांच्या घरी शेती भाती होती. त्यांची किराणी मालाचे दुकानही होते. संत तुकारामांचे वाडवडील आडल्या नडल्यांना कर्ज देत. हे महत्त्वाचं आहे. संत तुकारामांचे वाडवडील आडल्या नडल्यांना कर्ज देत. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. हे महत्त्वाचं आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे होते. संत तुकारामांच्या घरी शेती भाती होती. त्यांना किराणी मालाचे दुकान होते. आता ते संत तुकारामांचे वाडवडील कुणाला मदत करत तर आडल्या नडल्यांना ते कर्ज देत. संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खाते हे इंद्रायणी नदी बुडवली व अनेकांना कर्जमुक्त केले. हे सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून आपण ते ऐकलेलं आहे. संत तुकाराम डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे भजन करत. तुकाराम महाराज भजन कुठं करत तर संत तुकाराम महाराज हे डोंगरावर जाऊन विठ्ठलाचे भजन करत. संत तुकाराम आषाढी आणि कार्तिकीला पंढरीला जात. कुठे जात पंढरीला जात. कधी आषाढी आणि कार्तिकी जी वारी असते आषाढी आणि कार्तिकी 6 महिन्याची त्यावेळेस ते पंढरीला जात म्हणजे पंढरपूरला जात. संत तुकाराम कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. शिवरायांना सुद्धा संत तुकारामांच्या कीर्तनाला म्हणजे ही आपले शिवाजी महाराज आहेत ना, शिवाजी महाराज सुद्धा संत तुकारामांच्या कीर्तनाला जात असत असं आहे ते. आता संत तुकारामांची शिकवण काय आहे तर संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती याची शिकवण देत. आता त्यांचा जो काय उपदेश आहे की संत तुकारामांनी समतेचा उपदेश
करत संत तुकाराम महाराज समतेचा उपदेश करत. आता तो उपदेश कुठला आहे माहिती आहे का? त्यांचे की आहे जे का रंजले गांजे त्यांचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. खूप महत्त्वाचं आहे. कोणाचं वाक्य कडवं आहे तर संत तुकाराम महाराजांचं आहे. सॉरी. आता आपण वळू समर्थ रामदासांकडे. एकदम स्लोमध्ये दमाने शिस्तीत घेणार आहोत आपण. पहिल्या पार्टमध्ये 1 ते 6 टॉपिक पाहणार आहोत. दुसऱ्या टॉपिकमध्ये 7 ते 12 आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये 13 ते 18. कारण एका ह्याच्यामध्ये पूर्ण कव्हर होत नाहीत, वेळ खूप लागतो. आत्ताच हे आपल्याला 20-21 मिनटं झालेली आहेत, ह्याच्यामध्ये पोचलेलो आहोत आपण. दुसराच टॉपिक आणखीन संपलेला नाही आहे. आता वळू आपण समर्थ रामदास यांच्यावरील महत्त्वाचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते. समर्थ रामदासांची गर्जना जय जय रघुवीर समर्थ. ही गर्जना कोणाची आहे? जय जय रघुवीर समर्थ. तर ही गर्जना आहे समर्थ रामदासांचे, म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आता समर्थ रामदास हे शिवकाळातील संत आहेत. समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. एकाच ह्याच्यामध्ये 3-4 ऑब्जेक्टिव्ह आहेत. समर्थ रामदासांचा जन्म कुठे झाला? मराठवाड्यामध्ये. कुठे? मराठवाड्यात कुठे? गोदावरीच्या काठी. गोदावरीच्या काठी कुठे? जाम या गावी. जाम या गावी कोणत्या दिवशी? तर रामनवमीच्या दिवशी. आता रामदासांचे मूळ नाव हे नारायण होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणत. आता हे महत्त्वाचं आहे. रामदासांचे मूळ नाव काय? तर नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणत. चला, आता हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. दासबोस या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. हा प्रश्न 2024ला सुद्धा आलेला आहे, 2017ला सुद्धा आहे आणि बऱ्याच वेळेस आलेला आहे. दासबोस या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांतून लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. कशाची शिकवण दिली? तर सद्विचार आणि सद्वर्तन. आता बऱ्याच ठिकाणी मी काही ठिकाणी बोल्ड केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे आणि पूर्ण बोल्ड केलेलं आहे, किंवा जिथं जिथं असं महत्त्वाचं आहे तेवढे शब्द बोल्ड केलेले आहे. कारण का? हे असे ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला विचारले जातात, प्रश्न विचारले जातात, फिरून विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला लक्षात येण्यासाठी काही महत्त्वाच्या शब्दांवर बोल्ड करून ठेवलेलं आहे. आणि आवश्यक वाटेल तिथं TET सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे परीक्षेत आलेले आहेत. आता बालसंगोपनासाठी समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी हनुमानची मंदिरे उभारली. हनुमानाची मंदिरे कोण उभारली? तर बालसंगोपनासाठी समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास समर्थ रामदासांनी शिकवले, म्हणून हनुमानाची मंदिरे उभारली. आता त्यांचा संदेश आहे काय? तर सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करेल तयाचे. हा संदेश समर्थ रामदासांनी दिलेला आहे. परीक्षेत विचारलं जाऊ शकतो की हा संदेश कुणाचा आहे? समर्थ रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. समर्थ रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला. संत नामदेव हे शिंपी समाजातील होते. संत नामदेव हे कोणत्या समाजात होते? तर ते शिंपी समाजातील होते. आता आपण तिसऱ्या चॅप्टरकडे वळू. तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे मराठा सरदार भोसलेंचे कर्तबगार घराणे. आता याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते आपण एकदम व्यवस्थितपणे पाहू. धाडसी मराठा जवान घोड्यांवर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असतात. मराठे सरदार हे कसे होते? तर फौजबंद होते. कोणत्याही फौजबंद सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवे, त्याला सरदारगिरी देई, कधी कधी जहागीर ही देई. हे सुलतान तसं करत होतं मराठ्यांना. आता कुणाला? तर मराठे सरदार हे फौजबंद असेल. कोणताही फौजबंद सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरी देई. काय देत होतं? सरदारकी आणि जहागिरी. आता जहागिरी मिळाले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. जहागिरी मिळवलेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत होते. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानाच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार होते. विजापूरच्या आदिलशहा व अहमदनगरचा निजामशाह यांच्याकडे असलेले मराठा सरदार. हेडलाईन दिलेली आहे, लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या.
याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. विजापूरचा आदिलशहा व अहमदनगरचा निजामशहा यांच्याकडे असलेले मराठी सरदार. आता हे जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकतात, आलेले आहेत. सिंदखेडचे जाधव, पलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरफड, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले. हे सगळ्यांना तोंडपाठच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. याच्यावर आता इथं टीप दिलेली आहे. टीप काय दिलेली आहे की याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हे ऑलरेडी आलेला आहे प्रश्न, त्यामुळे टीप दिलेली आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला इथं बॉक्समध्ये मी हे चार्टमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. तर आता चला आपण पुढं वळू. सिंदखेडचे जाधव हे देवगिरींच्या यादवांचे वंशज होय. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होय. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत राखले किंवा शौर्य जिवंत केले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडखळीस आले होते. परीक्षेत आलेला आहे. वेरूळच्या लेण्याजवळील मंदिर कुठले, तर वेरूळच्या लेण्याजवळ घृष्णेश्वराचे मंदिर होते. घृष्णेश्वराचे मंदिर कुठे आहे, तर वेरूळच्या लेण्याजवळील. आता घृष्णेश्वराच्या मंदिराची अवकळा पाहून लोकांना हळहळ वाटत आहे. घृष्णेश्वराचे मंदिर कोणाचे आहे, तर महादेवाचं आहे. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे हे थोर शिवभक्त होते. आता वेरूळ गावचे पाटील कोण होते, मालोजी राजे. आणि आता हे मालोजी राजे कोण होते, तर हे मालोजी राजे शिवभक्त होते. म्हणजे आता घृष्णेश्वराचं जे मंदिर आहे ते ह्याचं होतं, आपल्या महादेवाचं होतं, शिवशंभोचं होतं. म्हणजेच त्यामुळेच वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे हे शिवभक्त होते. मालोजी राजे विठोजी राजे धाकटे भाऊ होत. मालोजी राजे हे विठोजी राजांचे धाकटे भाऊ होत. चला आता आपण पुढे जाऊ. आता तुम्हाला इथे एक मी मस्तपैकी सुंदरसा असा चार्ट दिलेला आहे, तोही एकदम कलरफुल रंगीतमध्ये. आता जे काही शिवाजी महाराज आहेत, शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दिलेली आहे. ही वंशावळ तुम्ही पाहून घ्या, एकदम सुंदरशा अशा चार्टमध्ये दिलेली आहे. वंशावळ कुठपर्यंत आलेली आहे, सध्या चालू कुठपर्यंत आलेली आहे. आता याच्यामध्ये याचे इसवी सन सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे जन्म कधी झालेला आहे, मृत्यू कधी झालेला आहे. तर तुम्हाला दिसत असेल शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, असं सर्वांचं वंशावळ दिलेलं आहे, इसवी सन दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामधले काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहू. छत्रपती शाहू दत्तक पुत्र कधी आहे, 1682 ते 1984. आता ह्याच्यामधलं काय आहे, वेरूळगावची पाटीलकी बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. वेरूळगावची पाटीलकी कोणाकडे होते, तर बाबाजी राजे भोसल्यांकडे होती. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. त्यावेळेस दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. परीक्षेत आलेलं आहे, काय आहे, निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली. त्यावेळेस दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. निजामशाहीची राजधानी दौलताबाद येथे मलिक अंबर नावाचा वजीर होता. निजामशाहीची राजधानी दौलताबाद येथे मलिक अंबर नावाचा वजीर होता. मलिक अंबर मोठा कर्तबगार व हुशार होता. मलिक अंबर हा निजामशाहीतील वजीर होता. मलिक अंबरने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली होती. प्रश्न परीक्षेत काय येते की दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी कोणी पाहिली होती, तर उत्तर आहे मलिक अंबरने. मलिक अंबरने निजामशाही जवळ भोसले बंधूंच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. आता निजामशाहीच्या मालोजी राजांना पुणे सुपे परगण्याची जहागिरी दिली. परीक्षेत आलेला आहे, निजामशाहने मालोजी राजेंना कोणती जहागिरी दिली, तर पुणे व सुप्यांची जहागिरी दिली. चला पुढे. आता उमाबाई ही मालोजी राजेंची पत्नी होती. उमाबाई आणि मालोजी राजेंना 2 मुले होते. कोणती, शहाजी आणि शरीफजी. आता याच्यामधले महत्त्वाचे, शहाजी
5 वर्षाचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजेंनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागीरीचा सांभाळ केला. विठोजी राजांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलींची मागणी केली. कोणी? विठोजी राजेंनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीची मागणी केली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. लखोजी राजे म्हणजे निजामशाहीतील एक शूर पराक्रमी सरदार होते. लखोजी राजे मोठा फौजफाटा बाळगून होते. निजामशाहीच्या दरबारात लखोजी राजेंची मोठी प्रतिष्ठा होती. आता आपण ओळखू शहाजी राजे यांच्यावरील महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह. निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजी राजांना दिली. अगोदर ही जहागीर कोणाकडे होती? मालोजी राजांना. निजामशाहीने मालोजी राजांची जहागीर आता शहाजी राजांना दिली. शहाजी राजांचा निजामशाही दरबारात मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही शहाजी सेवेत असताना जिंकण्याचा बेत केला. ही थोडीशी खूप किचकट होत जाते. मुघल बादशहाने ती निजामशाही शहाजी सेवेत असताना जिंकण्याचा बेत केला. मुघल बादशहाने निजामशाही जिंकण्याचा बेत केला. त्याच विजापूरच्या आदिलशहा मिळाला. कंसात मुघल बादशाह. ओके. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे निकराने लढले. परीक्षेत आलेला आहे. निजामशाही वाचवण्यासाठी निकराने कोण लढले? तर मलिक अंबर व शहाजी राजे. आता मलिक अंबर व शहाजी राजेंनी दोन्ही फौजांचा दोन्ही फौजा कुठल्या? विजापूरच्या आदिलशाह आणि मुघल बादशहा यांचा पराभव केलेला आहे. चला पुढं. आता हा प्रश्न बराच वेळा आलेला आहे. TET 2021ला आलेला आहे. त्याच्या अगोदरसुद्धा आलेला आहे. विधानं किचकट करून विचारतात. अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. आता भातवडी येथे प्रसिद्ध लढाई कुणाकुणाची झाली? तर निजामशाही विरुद्ध आदिलशाही व मुघल बादशाह. निजामशाही विरुद्ध आदिलशाही व मुघल बादशाह हे TET 2021ला आलेलं आहे. अहमदनगर जवळील भातवडी येथे सुप्रसिद्ध लढाई कोणाची? निजामशाह व आदिलशाह व मुघल बादशाह याच्यामध्ये शरीफजी मारले गेले होते. ओके. ही लढाई जिंकण्यासाठी जिंकल्यास शहाजींची दरबारात प्रतिष्ठा वाढली. मलिक अंबरला शहाजींबद्दल असूया वाटली म्हणून त्यांना वितुष्ट निर्माण आले. म्हणजे जलन व्हायला लागली एका भाषेमध्ये. शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीत जाऊन मिळाले. इम्पॉर्टंट विधान आहे. आता हेच कधी कधी आलेलं आहे. हे 2015, 2016, 2021, 2021 बऱ्याच वेळा आलेला. काय आलेलं आहे की शहाजी राजेंनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीत जाऊन मिळाले. आता परीक्षेत काय आलेलं आहे? आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. परीक्षेत आता प्रश्न काय माहिती आहे का? असं आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. पण परीक्षेमध्ये काय विचारतात माहिती आहे का? निजामशाहीने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. तर हे विधान काय होईल? तर चुकीचं होईल. ओरिजिनल विधान काय आहे? आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला कारण ते निजामशाही सोडून आदिलशाहीच्या सेवेत आले. विधान महत्त्वाचं आहे. परीक्षेत आलेला आहे. मलिक अंबरचा पुत्र फत्तेखान मोठा कारस्थानी होता. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र फत्तेखान निजामशाहीचा वजीर झाला. मलिक अंबरचा पुत्र फत्तेखान याच्या काळात निजामशाहीची उतरता काळा लागली. निजामशाहीची उतरता काळा कुणाच्या काळात लागली? तर वजीर मलिक अंबरचा पुत्र फत्तेखान याच्या काळात निजामशाहीची उतरता काळा लागलेली आहे. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजी राजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजी राजे विजापूरची आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. कुणाच्या सांगण्याहून? निजामशाहीच्या आईच्या विनवणीमुळे. चला पुढे. आता इथं बॉक्स आहे. हा बॉक्स थोडंसं लक्षात घ्या. मालोजी राजे, विठोजी राजे भाऊ, शहाजी राजे, लखोजी राजे जावाई पत्नीचे वडील, शहाजी राजे शरीफजी हे भाऊ, बाबाजी राजे विठोजी राजेचे पुत्र. हे चार्ट थोडासा समजून घ्या की थोडासा किचकट आहे. परीक्षेमध्ये असं ह्याच्यावर विचारले जातात. हा प्रश्न 2016, 2017, 2018 आणि 2019ला आलेला आहे. काय आलेला आहे की शहाजी राजे आदिलशहाला मिळाले म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. कर्नाटकातील अनेक राज्यांना शहाजी राजांनी जिंकले म्हणून आदिलशहाने त्यांना बंगलोरची जहागीर बक्षीस दिली. आता निजामशहाने मालोजी राजांना पुणे सुपे परवान्याची जहागीर दिली. आता निजामशहाने मालोजी राजांना
निजामशहाने मालोजी राजांची जहागीर शहाजींना दिली. तर इथं टीप काय माहिती आहे का, सत्यासत्यामध्ये हे सगळे विधाने विचारले जातात. कुठले, हे जे 4 आत्ता आपण पाहिलेले आहेत याच्यामधलं कुठलं, शहाजी राजे आदिलशहाला मिळाले म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर किताब दिला. आता परीक्षेमध्ये शहाजी राजे आहेत ना, राजे निजामशाहीला मिळाले म्हणून आदिलशहाने निजामशहाने शहाजी राजांना सरलष्कर किताब दिला. हा विधान चुकीचं होतं असं परीक्षेत विचारलं जातं. आणि हे पहिलं विधान आणि हे विधान हे प्रत्येक परीक्षेला विचारलं गेलेलं आहे आणि कन्फ्यूज केलेलं आहे. आता इथं आदिलशाह आहे ना, इथं आदिलशहाच्या ठिकाणी निजामशाह करतात आणि खालचं विधान आहे तसं देतात आणि त्याच्यातलं चुकीचं विधान ओळखायला लावतात. त्यामुळे हे विधाने लक्षपूर्वक वायका, वाचा आणि लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ आपण. चौथा टॉपिक, शिवरायांचे बालपण. आता शिवरायांच्या बालपणामधले काही महत्त्वाचे घटक, पॉईंट, ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण एकदम व्यवस्थितपणे पाहू. उत्तरेकडील मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव कोणते, तर पुणे. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे बेचिराख करून टाकले होते. शहाजी राजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली होती. शहाजी राजांना वाऱ्याला आता इथं काय झालेलं आहे, थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इथं काय पाहिजे माहिती आहे का, शहाजी राजांच्या वाऱ्याला वाटते तिथं शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. आता जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीतच अनेक धावपळीने धावपळी त्यांना कुठे ठेवायचा हा प्रश्न पडलेला होता. त्यातच शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्याची आठवण आली. शहाजीराजांना कुठल्या किल्ल्याची आठवण आली, तर शिवनेरी. जिजाबाईंना शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्यात ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील किल्ला आहे. परीक्षेत आलेलं विधान आहे. शिवनेरी हा कुठला किल्ला आहे, तर शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला आहे. शिवनेरीच्या चारही बाजूंना उंचकडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. शिवनेरी हा किल्ला मोठा मजबूत होता. तर पुढे चला. विजयराज हे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला किल्ले आणि किल्लेदार ह्याचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येते. तर प्रत्येक जिथं किल्ला आणि किल्लेदार येते त्याच्यापुढे मी तुम्हाला कंसात असं करून दिलेलं आहे. कसं, हे पहा इथं असं किल्ले आणि किल्लेदार. ह्या नोट्समध्ये तुम्हाला असं बऱ्याच ठिकाणी दिसेल किल्ले आणि किल्लेदार जिथं आवश्यक वाटत तसं दिलेलं आहे. विजयराज हे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. विजयराज हे भोसल्याच्या नात्यातीलच होते. विजयराज हे कुठले होते, विजयराज हे भोसल्यांच्या नात्यातीलच होते. जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी शिवनेरीचे किल्लेदार विजयराज यांनी स्वीकारली. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी कोण स्वीकारली, तर शिवनेरीचे किल्लेदार विजयराज यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630ला शिवरायांचा जन्म झाला. इथे थोडीशी मिसप्रिंट झालेली आहे, मागं पुढं झालेला आहे, झाला हा शब्द असू द्या. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, तर 19 फेब्रुवारी 1630ला झाला. आता शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवले. परीक्षेला विचारलं जातं. शिवरायांच्या वयांची पहिली 6 वर्ष फार धावपळीची होती. जिजाबाई सायंकाळी सांजवात लावत. जिजाबाई शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. जिजाबाई शिवरायांना कोणाच्या गोष्टी सांगत, तर रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या. कधीकधी नामदेवांचे, कधीकधी ज्ञानेश्वरांचे, तर कधीकधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. शिवरायांना कशाच्या गोष्टी आवडत, तर शूर पुरुषांच्या. हे आपण शिवरायांच्या बालपणामधलं पाहतोय. मोठे झाल्यावर शूर पुरुषांसारखे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना वाटले. कारण लहान मुलांना आपण जे शिकवतो, जे सांगतो, त्यामुळे त्याच्यावर खूप प्रभाव पडतो. तसाच शिवरायांवर सुद्धा प्रभाव पडला होता. कारण ते लहानपणी रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी ऐकल्या. कधीकधी नामदेवाचे, कधीकधी ज्ञानेश्वराचे, कधीकधी एकनाथांचे अभंगसुद्धा त्यांनी ऐकले होते. ह्याच गोष्टी वगैरे ऐकून शिवरायांना सुद्धा शिवरायांना शूरपुरुषांसारख्या गोष्टी आवडत. ते ऐकून त्यांना मोठे झाल्यावर शूरपुरुषांसारखे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना वाटत होते.
जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सुद्धा सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली. कुणाला? शिवरायांना. कुणाविषयी? साधू संतांविषयी. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. हा विधान महत्त्वाचा आहे. मावळ्यातील मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. मावळ्यांची मुले पोपट, कोकिळ, वाघ यांची हुबेहूब आवाज काढत. मावळ्यातील मुले कशांचे आवाज काढत? तर पोपट, कोकिळ, वाघ यांची आवाज हे काढत. आता मातीची हत्ती आणि घोडे बनविणे, मातीचे किल्ले रचणे हे मावळ्यांच्या मुलांचा छंद होता. आता लपंडाव, चेंडू, भोवरा हे शिवरायांच्या सवंगड्यांचे नेहमीचे खेळ होते. लपंडाव, चेंडू, भोवरा हे शिवरायांच्या सवंगड्यांचे नेहमीचे खेळ. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तेथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद्द निजामशहा हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थानी व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशहाच्या चितवणीने भर दरबारात लखुजीराव जाधवांची हत्या करण्यात आली. निजामशाहीच्या चितावणीने भर दरबारात लखुजीराव जाधवांची हत्या करण्यात आली. आता लखुजीराव जाधवांची हत्या या घटनेची चीड म्हणून शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला व ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. हे विधान खूप महत्त्वाचे आहे, कारण आणि परिणामामध्ये येतात की लखुजीराव जाधवांची म्हणजे हे काय आहे माहिती आहे का? शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला व ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. का? तर निजामशाहीच्या चितवणीने भर दरबारात लखुजीराव जाधवांची हत्या झाली होती. मग लखुजीराव जाधवांची हत्या या घटनेची चीड म्हणूनच शहाजीराजे निजामशाहीचा त्याग करून ते मुघलांच्या सेवेत गेले. आता मुघल बादशाह शहाजहानाने त्यांना आपली सरदारगिरी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखान मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीची हत्या केली. निजामशाहीत अत्याधुंद माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाहीला मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले होते. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी फत्तेखानला परस्पर देऊन टाकला. हे पहा, विधान थोडेसे नीट ऐकून घ्या. फत्तेखान फितूर निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी फत्तेखानला परस्पर देऊन टाकला. विधाने खूप महत्त्वाची आहेत. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय घेतला. वजीर फत्तेखान व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळ पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहाचा वजीर म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. कोण? शहाजीराजांनी. निजामशाहीच्या नव्या राज्यात गोदावरी ते नीरा दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजांनी मोठ्या शर्तीने लढले. नवीन निजामशाहीत शहाजीराजांच्या म्हणजे नवीन राज्याचे संरक्षण करण्यासाठी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली. पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेस शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहाला तंबी दिली. आता आदिलशहास मुघल बादशाह शहाजहानाने तंबी दिल्यामुळे आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशहा यांच्यात संयुक्त फौजांशी शहाजीराजांनी गनिमी काव्याने लढू लागले. कशाने? गनिमी काव्याने. एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? शहाजीराजे शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाजाने 1636 साली शहाजीराजांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांनी मुघलांशी तह कधी केला? तर 1636 साली. का? तर त्यांची शक्ती अपुरे पडू लागली आणि ते एकटे किती दिवस लढणार, त्यामुळे शहाजीराजांनी मुघलांशी तह केला. आता शहाजीराजांचा काळ हा अनुकूल नव्हता म्हणून त्यांना स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. विधान खूप महत्त्वाचं आहे. चला पुढं.
शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला. शहाजीराजांनी पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाह राज्यात आली. तेव्हा आदिलशाहने ती जहागीर आपल्या वतीने शहाजींना दिली. आता शहाजींची आदिलशाहीची शहाजींनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशाहने शहाजींची पुण्यापासून ते कर्नाटकतील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमून दिले. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. शिवरायांचे बालपण हे महाराष्ट्रातील धामधुमीचे गेले होते. कर्नाटकात आल्यावर जिजाबाई व शिवरायांनी मोठा स्वास्थ्यपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. TET 2017-2018ला आलेला प्रश्न. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांना बंगलोरची जहागीर बक्षीस दिली. TET 2019 आणि 21ला आलेला प्रश्न. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले. शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे कुठले केले तर बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले. शहाजी हे बंगळूरच्या ठाण्यात एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले. दरबार भरवू लागले. मुघल बादशाह शहाजहान यांनी दख्खनकडे मोठे सैन्य रवाना केले, कारण दख्खन सर करण्यासाठी. शिवाजी हे नाव शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आले. शहाजीराजे यांनी आदिलशाहीची सरदारकी निजामशाहीतून नष्ट झाल्यावर पत्करली. पुणे गावचे तत्कालीन नाव पुनवडे होते. पुणे गावचे तत्कालीन नाव काय होते म्हणजे जुने नाव हे पुनवडे होते. शहाजीराजे यांनी जिजाबाई आणि शिवरायांबरोबर दादाजी कोंडदेव यांना पाठवले. शहाजीराजे यांनी जिजाबाई आणि शिवरायांबरोबर कोणाला पाठवले तर दादाजी कोंडदेव यांना पाठवले. आता आपण पाहू 5वा घटक. आपण ह्याच्यामध्ये 6 घटक पाहणार आहोत. खूप वेळ होत आहे, तुम्हाला असं प्रवचन दिल्यासारखं किंवा बोर झाल्यासारखं सुद्धा वाटत असेल तर वाटून घेऊ नका, हे खूप महत्त्वाचे आहेत. आता 47 मिनटं झालेले आहेत, म्हणजे 50 मिनिट झालेले आहेत. जवळजवळ आपण 5व्या टॉपिकमध्ये पोचलो. म्हणजे एका टॉपिकला 10 मिनिटाच्या आसपास वेळ लागत असतो. चला आपण 5वा घटक पाहू. 5वा घटक आहे शिवरायांचे शिक्षण. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. शहाजीराजेंनी आपल्या बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली. वयाची 7 वर्ष झाल्यानंतर शिवरायांना शिक्षणाचा प्रारंभ झाला. कधी झाला तर वयाच्या 7 वर्षानंतर त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. रामायण, महाभारत, भागवत गीता यांच्यातील गोष्टी शिवराय हे स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसवणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी शिकवण्यास प्रारंभ केला. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना सुद्धा विविध विद्या व कलांचा परिचय झाला होता. आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्यासाठी मोहिमेवर पाठवले. विधान महत्त्वाच्या परीक्षेवर आलेला आहे. आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्यासाठी मोहिमेवर पाठवले होते. चला पुढं. कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्यासाठी मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे येथे जहागिरीकडे रवाना केली. त्याचवेळी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ खजिना, ध्वज इत्यादी विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. पुण्याची दैन्य अवस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या. हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. आता जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागीरची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते. कोंढाण्याचे सुभेदार कोण तर दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते. दादाजी कोंडदेव इमामी सेवक होते. कारभार चोख होता, तसेच ते न्यायी होते. दादाजी कोंडदेव यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्यास लाल महल असे म्हणतात. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेतसाऱ्याला सूट दिली. दादाजींनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली म्हणून शेती लागवडीस आली.
माजलेली लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी दादाजींनी बक्षिसे ठेवली. आता जे काही शेतात आहे त्याच्यावर लांडगे येतात, ते लांडगे माजलेले होते, त्यांना मारण्यासाठी बक्षिसे ठेवली. कोण ठेवली तर दादाजींनी ठेवली. जमिनी आता दादाजींनी शेतकऱ्यांची पथके बसवली, उभारली व त्यांवर पहारा लावला, चोरांचा बंदोबस्त केला, जमिनी प्रतवारे ठरवून त्यांच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव व निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांची कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाची पायाभूत मानली जातात. बंगलोरहून येताना शहाजीराजांना सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांची शिवरायांनी अनेक शास्त्रे विद्या व भाषा शिकवल्या. शिवरायांना बंगलोरहून पुण्याला पाठवताना रामजी, निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे, सरनोबत रघुनाथ, बल्लाळ सबनी, सानेपंत हंबीर सोबत होते. आता हे कोण होतं, काय होतं, परीक्षेला विचारले जातात, हे थोडंसं नीट लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होता. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी ते सुलतानाच्या दरबारात त्याची चीज होत नाही. त्यांना फार वाईट अनुभव आला होता. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. मावळे कोणाला म्हणतात तर मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. मावळे इमानदार, कष्टाळू व चपळ होते. काटकपणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरत नसे. कुणाचा? मावळ्यांचा. मावळे सुलतानी राजवटीने गांजलेले होते. मावळे कशाने गांजलेले होते तर ते सुलतानी राजवटीने गांजलेले होते. परीक्षेत आलेला प्रश्न आहे. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावी लुटली जात, रयत परंगता होई, तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांना आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र. BR. आता हे BR म्हणजे काय? भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र. जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण. हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं म्हणून तिथं हे केलेलं आहे. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी शिवरायांना आठवत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवीन अंमल सुरू झाला. वयाच्या 10व्या वर्षी शिवरायांचे लग्न झाले. कधी? 1640 साली लाल महालामध्ये. वयाच्या 10व्या वर्षी शिवरायांचे लग्न झाले. 1640 1630ला जन्म. सईबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुलगी होती. सईबाईचे वडील मुदोजीराज निंबाळकर होते. सईबाईचा मुलगा संभाजी महाराज. आता संभाजी महाराजांची आईचं नाव काय आहे तर सईबाई. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शिवाजी महाराजांचं पहिलं लग्न, दुसरं लग्न, त्याच्यापासून त्यांचे अपत्य, असे किती लग्न झाले ते सगळेच्या सगळे दिलेले आहे. जे 8 लग्न झाले होते त्या 8 लग्नांची माहिती कुणासोबत काय झालेली आहे ते दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. आता आपण आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा घटक म्हणजे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाहणार आहोत. आता पहा, एकच आपल्याला पहिल्याच हे 8 घटक पाहिला, जवळजवळ पहिले 6 घटक पाहिला आपल्याला जवळजवळ 1 तास जात आहे. म्हणजे हे आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास जवळजवळ 3-3.5 तासामध्ये पूर्ण होणार आहे. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. रायश्वराचे मंदिर हे शंकराचे मंदिर होते. शिवरायांनी 1645 साली हिंदी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. शिवरायांनी हिंदी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी घेतली तर 1645ला. शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आपल्या आम्हास इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे असे कोण म्हणले तर शिवराय यांनी म्हणले. शिवराय व त्यांच्या मावळ्यांनी रायश्वराला शंकराला साक्ष देऊन प्रतिज्ञा घेतली. कुठली? ती स्वराज्य स्थापनेची. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळे मंडळी मसलतीसाठी जमली होती. त्यावेळी दादोजी पंत हे पुणे जहागिरीचा चोख कारभार पाहत होते. 12 मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत होती. देशमुख मंडळींना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडत होते. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगीच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले आणि त्यांना आळा घालण्याचे शिवरायांनी ठरवले. काही देशमुखांनी दांडगाई केली, त्यांनाही शिवरायांनी वठणीवर आणले. विजापूरच्या सैन्यासमोर शिवरायांचा निभाव लागणार नाही म्हणून दादाजी कोंडदेव यांना स्वराज्य स्थापनेबाबत भीती वाटत होती.
स्वराज्य स्थापनेबाबत भीती कोणाला वाटत होती? तर दादोजी कोंडदेव यांना भीती वाटत होती. का? तर विजापूरच्या सैन्याबाबत शिवरायांचा निभाव लागणार नाही, यामुळे दादोजी कोंडदेव यांना भीती वाटत होती. मावळ खोऱ्यातील झुंजरराव मोरळ, हंबतराव शिळमरकर, बाजी पासलकर हे शिवरायांना मानणारे वतनदार होते. परीक्षेला आलेला आहे. विठोजी शितोळे, जेधे पायघुडे, बांदल हे शिवरायांना मानणारे देशमुख होते. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा. आता ही जी काही राजमुद्रा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ही राजमुद्रा आहे. ही राजमुद्रा कशासाठी आहे? थांबा, व्यवस्थित हे पहा. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. कोण केली? तर शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा, स्वतंत्र राजमुद्रा केली. प्रतिपज चंद्र लेख व वर्द विष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशय्या मुद्रा भद्रास राजते. ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. ही राजमुद्रा शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा, स्वतंत्र राजमुद्रा तयार केलेली आहे. आता प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेत होता. त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत. राजमुद्रा त्या भाषेत, कोणत्या भाषेत कोरलेल्या असेल? तर फारसी भाषेत. पण शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? तर संस्कृत भाषेत होते. परीक्षेला आलेला आहे. स्वराज्य हवी तशी स्वभाषा, स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा. आता चला आणखीन पुढे जाऊ आपण. शिवरायांना आपला राज्यकारभार लोककल्याणासाठी सुरू केला आणि हे साऱ्या मावळांना चटकन लक्षात आले. अशा पद्धतीने हे आजच्या या व्हिडिओमधील सुरुवातीचे 6 चॅप्टर संपलेले आहेत. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढले 6 चॅप्टर पाहणार आहोत. आता हे 6 चॅप्टर पाहिला आपल्याला जवळजवळ 1 तासाच्या वर वेळ गेलेला आहे. आता हे जवळजवळ 6 चॅप्टर पाहिला आपल्याला 1 तासाचा गेलेला आहे. ह्याच्या पुढले सुद्धा 6 चॅप्टर आपण असेच दम्माने एकदम व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपल्याकडे भरपूर अशा नोट्स आहेत. त्या नोट्स संदर्भात इथं तुम्हाला स्लाईड्स असतील, त्या नोट्स तुम्ही पाहू शकता, त्याचे सॅम्पल मागवू शकता आणि ते नोट्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे भरपूर अशा नोट्स आहेत. ज्यांना आवश्यक वाटत असतील त्यांनी नोट्स घेऊ शकता. तर ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. आता इथं तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा नोट्स एक दिसत असेल. याच्यामध्ये परिसर अभ्यासच्या नोट्स आहेत. फक्त परिसर अभ्यास, ह्या परिसर अभ्यासच्या नोट्स तर तुम्हाला 17 PDF 1000 रुपयाला मिळणार आहेत. याच्यामध्ये 17 PDF आहेत. म्हणजे परिसर अभ्यास 3री 4थी 5वीचा परिसर अभ्यास, त्यानंतर जुनं विज्ञान 3री ते 8वी, 6वी विज्ञान नवीन, 7वी विज्ञान नवीन, मग 6वीपासून ते 10वीपर्यंतचा भूगोल, त्याच्यामध्ये पुन्हा नंतर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल भेटेल. मग पुन्हा नंतर तुम्हाला इतिहाससुद्धा 6वी 7वी 8वी 9वीचा इतिहाससुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. नागरिकशास्त्राची PDF मिळून जाणार आहे. आता इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्लाईड वगैरे दिसत असेल. कोणत्या नोट्स घ्यायच्या ते, काय घ्यायच्या ते तुम्ही ठरवा. प्रत्येकाला आपण सर्व नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्या आवश्यक वाटत असतील त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता.